नमस्कार. आज आपण चैत्यभूमीवरती आहोत. आज महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने संपूर्ण देशभरातून जगभरातून इथे जनता आलेली आहेत. आज शरद रणपिसे जे आहेत, उद्योजक आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, यांच्यातर्फे वडापाव वाटप आणि भोजन वाटप आहे. आज आपल्या ह्या स्टॉलला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे PRO हेमंत रणपिसे साहेब पण आलेले आहेत. तर सर, काय तुम्हाला वाटते प्रतिक्रिया? आज सर्वप्रथम आपणास या देशाचे भाग्य विधाते, संविधानाचे शिल्पकार, क्रांतीसूर्य, प्रज्ञासूर्य, युगपुरुष, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 69वा वर्धापन दिन आहे. आणि या 69वा महापरिनिर्वाण दिन आहे. आणि या महापरिनिर्वाण दिनी आपल्या प्राणप्रिय मुक्तिदात्याला विनम्र अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीसमोर सागर उसळलेला आहे. आणि यामध्ये आंबेडकरी चळवळीतून अनेक स्वयंस्फूर्तपणे लोक या आपल्या भीमसैनिकांना, आंबेडकरी अनुयायांना जलदान, भोजनदान आपल्या पद्धतीने ते सेवा करीत असतात. आणि आंबेडकरी चळवळीचे वैशिष्ट्य आहे. माझा जो पुतण्या आहे शरद रणपिसे, हा एक उद्योजक आहे, समाजसेवक आहे आणि आंबेडकरी चळवळीचा एक तो धागा आहे. ही एक आंबेडकरी चळवळीची एक निष्ठा आहे आणि ती बांधिलकी समजून, समाजाप्रतीची एक बांधिलकी समजून आज या ठिकाणी हजारो लोकांना पाण्याच्या बाटल्यांचं वाटप, पुलाव आणि वडापाव, जे मुंबईचं खास खाद्य आहे वडापाव, तर हजारोच्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वाटप सुरू आहे दिवसभर. आणि हा जो उपक्रम शरदने केला आहे, त्या शरदला मी त्यामध्ये खरं त्याचं कौतुक करतो. त्याची पत्नी नेत्रा रणपिसे आहे आणि सर्व रणपिसे परिवार आहे. मी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आणि सर्व चळवळीच्या वतीनं शरदचं खरंच कौतुक करतो की ही 20 वर्षापासून तो अव्याहतपणे येणाऱ्या भीम अनुयायांना अन्नदान, जलदान आणि आपल्या पद्धतीने तो सेवा करीत असतो. हा खरंच चांगला उपक्रम आहे. त्याच्या उपक्रमाला मी शुभेच्छा देतो. आणि अशीच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांप्रती आपली भक्ती, आपल्या पद्धतीनं आपण ही श्रद्धा ठेवून, ही बांधिलकी ठेवून आपल्या चळवळीची आपण सेवा केली पाहिजे. आणि खरंच या ठिकाणी हजारो लोक या अन्नदानाचा, वडापावचा, जलदान म्हणजे पाण्याच्या बाटल्यांचा, पुलाव, या भोजनदानाचा खरंच आनंद घेत आहेत, लाभ घेत आहेत. आणि खरंच चांगली सेवा आहे. आणि या खरंचच्या वतीनं आणि पूर्ण रणपिसे परिवाराच्या वतीनं मी आपल्या उद्धारकर्त्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनी त्यांना कोटी कोटी वंदन करतो. आम्ही विनम्र अभिवादन करतो, भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल. मी पत्रकार माधव पवार, मुंबई.